कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील पुलाची शिरोली परिसरात ब्लॅकमेलिंगचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ तयार करून ब्लॅकमेल केल्याप्रकरणी 22 वर्षीय शाहिद समीर संदे याला पोलिसांनी अटक केली। न्यायालयाने त्याला 4 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे। तर या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होतोय। आणखी काही तरुणींची फसवणूक झाल्याची शक्यता वर्तवली जाते। संतप्त ग्रामस्थांनी गाव बंद ठेवत निषेध नोंदवलाय। तसेच रॅली काढण्याचाही प्रयत्न केला, मात्र कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये यासाठी पोलिसांनी ही रॅली रोखली। दरम्यान ग्रामस्थांनी 2 दिवसांनी परवानगी घेऊन मूक मोर्चा काढण्याचा निर्णय घेतलाय। तर आरोपीवर कठोर कार्यवाही करण्याची जोरदार मागणी केली जाते। जिहाद हे युद्ध पुकारलेलं ठिकाण आपल्याला पूर्णपणे त्यांनी मोडून काढायला गरज आहे। शासन काय करतंय? हिंदुत्ववादी सरकार आहे म्हणते, परंतु निर्णय होत नाहीत, कायद्याची अंमलबजावणी होत नाही आहे। आज कोणत्याही परिस्थितीमध्ये आज आम्ही क्षीरसागर साहेब आणि चव्हाण साहेबांना भेटून त्यांना सांगितलं, हा एकटा नाही आहे, ह्याच्या मागे कोण आहेत, कुठले लॉज आहेत, त्याचे परवाने आहेत का, त्यांना कोण आधार कार्ड बघतं का, कुठं व्हिडिओ शूटिंग केलं, एक नाही 10-15 मुलींचं आयुष्य माणसाने बर्बाद केलेलं आहे। थोडे पैसे देतात, मुलींना फसवतात, शूटिंग करतात आणि काय करतात। आणि अशा पद्धतीने मुलींना मी आव्हान करेन, आमच्या हिंदू भगिनींना, तुम्हाला भविष्यामध्ये असं कोण त्रास देत असेल, धमकी देत असेल, तर या भावाकडे तुम्ही बिनधास्तपणे या आणि आपलं मन मोकळं करा। भविष्यामध्ये सरकारनं निर्णय घेतला पाहिजे, कठोर शासन झालं पाहिजे, बुलडोजर या घरात फिरला पाहिजे, घरात सहरूपी केलं पाहिजे। नाही तर आम्हाला आता भविष्यामध्ये आम्हाला ऑपरेशन लंगडा, ज्याला म्हणतो ऑपरेशन लंगडा, आम्ही कायदा हातात घेऊन आणि अशा जे धर्मांध लोक आहेत, ती मुसलमान धर्मांध लोक आहेत, त्यांना लंगडं करायचे कार्यक्रम आम्ही करू भविष्यामध्ये, अशी आमची भूमिका आता। कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोली पुलाची येथे उघडकीस आलेल्या ब्लॅकमेलिंग प्रकरणानंतर आरोपींच्या कुटुंबियाची प्रतिक्रिया समोर आली आहे। आरोपी शाहिद संदी यांच्या वडिलांनी गावकऱ्यांची जाहीर माफी मागत मुलांच्या कृत्यांची तीव्र निषेध व्यक्त केलाय। वडिलांनी गावातील ग्रुपवर एक व्हिडिओ संदेश शेअर करत माझ्या मुलाने केलेल्या कृत्याला आम्ही कधीही समर्थन देणार नाही असं स्पष्ट केलंय। तसेच या प्रकरणात कायद्यानुसार कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी ही भूमिका त्यांनी मांडली। या घटनेमुळे परिसरात आधीच संतापाचं वातावरण असताना कुटुंबियाच्या या भूमिकेमुळे प्रकरणाला वेगळे वळण मिळण्याची शक्यता व्यक्त केली जाते। नमस्कार, मी समीर बोंडलाल संदे, राहणार शिरोली पुलाची। प्रथमतः मी कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोली गावातील सर्व हिंदू माता भगिनी यांची जनतेची माफी मागतो। माझ्या मुलांनी जे कृत्य केले आहे ते अतिशय निंदनीय आहे आणि आमचं संदे कुटुंबीय त्याला कसलाही पाठिंबा देणार नाहीत। आणि आमच्या पोलीस प्रशासनाला कळकळून विनंती आहे की तिने जे न्याय देतील ते आम्हाला मान्य आहे, गावकरी जे शिरोलीत न्याय देतील आम्हाला मान्य आहे। पोलीस प्रशासन कशाचा विचार न करता त्याला फाशी शिक्षा द्यावी ही आमची मागणी आहे आणि आमचा ह्याला कसलाही विरोध नसणार। आणि प्रथम आणि एकदा मी शिरोली गावातील सर्व हिंदू भगिनी भाऊ आमचे जे आहेत मी त्यांची माफी मागतो आणि जे पीडित तरुण आहेत त्यांची बी माफी मागतो आणि आम्हाला क्षमा करावी आणि आम्ही तुम्हाला काय मदत लागेल ते आम्ही त्याला करू आणि आमच्या मुलाला जे शिक्षा होईल ते आम्हाला मान्य आहे। पोलिसांनी त्याला फाशी दिली तर पण आम्हाला मान्य आहे आणि आम्ही याचा संदेह कुठलाही सपोर्ट करत नाही। आम्ही कायम तुमच्या मागे राहू, तुम्ही जो निर्णय देतील ते आम्हाला मान्य आहे।